लसीकरणानंतर 4 महिन्यांच्या बालिकेचा 24 तासांच्या आत ताप येऊन मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे बालिकेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। सांगली जिल्ह्यातील विटा येथे काल सोना तिरुपती राठोड या 4 महिन्यांच्या बालिकेला घेऊन तिची आई लसीकरणासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आली होती। तिला पेंटावन, IPV, रोटावन आणि पोलिओ या लसींचे डोस देण्यात आले। सोनाच्या आईच्या म्हणण्यानुसार लसीकरणानंतर तिला ताप आला। रात्रभर ती अस्वस्थ होती। ताप आल्यानंतर तिला देण्यासाठी काल डॉक्टरांनी औषध दिले होते आणि तेच औषध तिला पाजले, पण मंगळवारी पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास तिचा या तापामुळे मृत्यू झाला आहे। सदर मुलीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह घेऊन त्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली। त्यावेळी नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात संताप व्यक्त करत या घटनेला डॉक्टरांना जबाबदार धरले, त्यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे। वास्तविक विटा ग्रामीण रुग्णालयात काल सुमारे 25 बालकांना हीच लस देण्यात आली। या लसीची रिॲक्शन इतर कोणत्याच बालकाला झालेली नाही। तसेच लसीकरणानंतर लहान मुलांना सर्वसाधारणपणे ताप येतो, पण यावेळेस देण्यासाठी डॉक्टरचे तापाचे औषध सोबतच देतात। या मुलीला आणि सोबतच्या इतर बालकांनाही तापाचे औषध दिले होते, पण या मुलीचा मात्र लसीकरणानंतर 24 तासांच्या आत मृत्यू झाला। या मुलीच्या आईची प्रसूती 4 महिन्यांपूर्वी याच दवाखान्यात झाली होती। त्यानंतर ही माता आपल्या मुलीसह माहेरी कर्नाटकात गेली होती। त्या दरम्यान या 4 महिन्यात मुलीला कोणतेही लसीकरण केलेले नसल्याने ती पुन्हा विटा येथे आली असता तिने या ग्रामीण रुग्णालयात येऊन मुलीचे लसीकरण केले। याबाबत विटा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघा पाटील यांनी सांगितले की संबंधित बालिकेला सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजता लस देण्यात आली होती। त्यानंतर तिची प्रकृती सामान्य होती। त्याच दिवशी लसीकरण झालेल्या इतर बालकांमध्ये कोणतीही गंभीर प्रतिकूल प्रतिक्रिया आलेली नाही। तरी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित मुलीचा मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यासाठी शवविच्छेदनासाठी पाठवलेला असून तो अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजेल असे वैद्यकीय अधिकारी मेघा पाटील यांनी म्हटलं आहे। मी डॉक्टर मेघा पाटील, मेडिकल ऑफिसर आहे इथे विटा RHला। सकाळी 6च्या दरम्यान सोनिया तिरुपती राठोड हिला तिच्या आजोबा घेऊन आले होते विटा RHला। तर जेव्हा बाळ आले तेव्हाच डेड होते। तर आम्ही तपासणी वगैरे करून तिच्याबद्दल सांगितले होते। काल तिने सकाळी 10च्या दरम्यान आपल्या इथे वॅक्सिनेशन घेतलेले, जे 3ऱ्या महिन्यातले असतात ते, आणि बाळाला वॅक्सिनेशन घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची रिॲक्शन नव्हती झाली। तर आज सकाळी 4च्या दरम्यान तिला अरेस्ट बसलेला आहे आणि त्यानंतर ते हॉस्पिटलला घेऊन आले होते। तर आता आपण पूर्ण कारवाई करून तिला पुढे पोस्टमॉर्टम एक्झामिनेशनसाठी सांगली मिरज मेडिकल कॉलेजला पाठवत आहोत पोस्टमॉर्टम। काल ज्या बालकांना इतरही बालकांना जे डोस दिले त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत? नाही, कोणाला काही रिॲक्शन नाही आलेली होती। पूर्ण सर्वजण व्यवस्थित होते। तसं काही संपर्क वगैरे केला का तुम्ही इतर जे डोस दिले त्या बालकांना? हो, आपण आता त्यासाठीच आपण सर्वांना करत आहोत, चालू आहे आता करण्यासाठी। बोला मॅडम, काय झालं प्रकार, काय घडला? काही नाही, ती आपल्याकडे डोसला आली होती। ते 4 महिने झाले होते, 1.5 महिन्याचा डोस राहिला होता। ती कर्नाटकाची रहिवासी होती आणि ती कर्नाटकातून तिथं का घेतला नाही तर तिथं सोय नाही म्हणाली, इकडं डोसला आलं। तर आपण तिला 1.5 महिन्याचा पहिला फर्स्ट डोस दिलेला आहे। किती मुलांना दिलं होतं आपण बालकांना पण म्हणजे 25 लाभार्थी त्या दिवशी झाले होते आपल्याकडं। कुठले कुठले डोस दिले होते? पेंटावन, IPV1, रोटावन, पोलिओ1 दिला होता आपण, PCV1। डोस देताना बाळाची परिस्थिती बघितली होती? काय परिस्थिती होती? फिवर तरी काय नव्हता बाळाला। त्याच्या आईनं काय पूर्वसूचना दिली नाही आपल्याला, काय त्याला पहिला आधी त्रास काय असेल तो। आता इतर ज्या बालकांना डोस दिले त्यांचे काही तक्रार नाही आहे त्याला। फक्त ह्याच बाळाला आधी काही कल्पना नाही आहे की त्याला काय आजार असेल तो। त्याला विचारलेलं आम्ही, पण काही कल्पना नाही आहे। दवाखान्यात नेलं होतं इंजेक्शन करायला, तर 3 इंजेक्शन दिलं, 2 मांडीवर आणि 1 हातावर। असं काय बघितलं, ताप यायला लागलं होतं, थोडं औषध दिलं होतं तर ते टाकले होते, रात्री दूध पण पाजली होते। असं काय बघितलं तर असं झालं। 4 महिन्याचं पोरगी बाळ आहे ती, त्याला काल 11:30 वाजता डोस दिलेला आहे। ते एकाएकी रातभर त्याला ताप आले, ते दिलेलं औषध तिने पाजलेलं आहे। सकाळी 5:30 असं झालेलं आहे त्याला। त्याचं
ही मान्य कोण ती घेणं झाले तिथे सरकार दवाखाने आम्ही सगळी इथं बसलेली आहे, आमची सगळी कुटुंब सगळी आहे ती, तेवढं आमचं कोण घेणार आहे ती करा म्हणून सांगते. सहकार्य कोण करायचे आम्हाला ती? गरीबाचं कोण मागं आहे की नाही? हां, ती बारका मूल आहे ती, 4 महिन्याचं पण मूल नाही ती, 4-4 महिन्यात चालू आहे आता ती. डॉक्टर पण कोण आलं नाही. काल 11-11:30 वाजता त्याला डोस दिलेला आहे. ते डोस त्यानंतर त्याला ताप आलाय, परत त्यांनी दिलेलं औषध त्यांनी पाजलंय. रातभर बाळ चांगलं होतं, सकाळी पहाटे 5ला बाळ असं झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे. सोना तिरुपती राठोड 4 महिन्याचे मुलगी बाळ याचे निधन झाले आहे. निधन होण्याचे कारण म्हणजे त्यांना जो डोस असतोय तो डोस देण्यासाठी सोमवारी दुपारी आणलेले त्यांना 3 डोस दिले आणि त्याच्यानंतर त्या बाळाला ताप यायला लागला. ताप येता येता त्या बाळाचा सकाळी मृत्यू झाला आहे. तरी आमची एवढीच मागणी आहे की बाबा नक्की कशाने झाले त्याची पोस्टमार्टम करून त्याची पूर्णपणे खुलासा व्हावा व त्यांच्या घराला न्याय मिळावा ही विनंती. सकाळपासून सगळी तुमचं कुटुंब आलंय, तुमचे सगळे नातेवाईक आले, सगळे लोक आले तिथं रुग्णालयात. काय सांगितलं इथं रुग्णालयात? रुग्णालयात आम्ही एवढीच विनंती केलेली की 25 बाळांना त्यांनी डोस दिलेला आहे, तर त्या 25 बाळांची बी बाबा तुम्ही फोन लावा त्यांच्या कुटुंबांना आणि माहिती घ्या की ती बाबा बाळ व्यवस्थित आहे का. तर अजूनसुद्धा त्यांनी गेले तासभर झाले त्यांनी कोणालाही फोन केला नाही. सकाळपासून काही यंत्रणा हल्ली नाही का? रुग्णालयातले सगळे बेजबाबदार वागतात. हो, बेजबाबदार वागते ती. लोकप्रतिनिधी सुहास भैया बाबर यांनी सुद्धा रुग्णालयात फोन करून सगळी माहिती मागितली आहे.